एकच शिट्टी करायची आणि बंद करायचा आता गॅस. तर मी त्याच्यासाठी एक कांदा घेतला आणि 2 छोटे छोटे टोमॅटो घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेते. तर भाजीसाठी मी साहित्य घेतलं आहे, कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलं आहे थोडंसं, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे. तर हे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हिरव्या मिरचीतलं मी करणार आहे आज तुम्हाला ते दाखवणार आहे, शेंग करून खूप भारी होते. आणि हे मस्त वाटून घेते बारीक. हे बघा असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे मस्त. आता मी करून दाखवते. जास्त शिजवायचे नाही आपल्याला, तरी पण हे बघा छान मस्त अशी झालेली, जास्त गाळ करायची नाही आहे. तर आता मी काढून घेते. आता कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालून घेते. थोडी जिरी मोहरी टाकायची. तेल तापलं की कढीपत्ता टाकायचा. कांदा आणि टोमॅटो टाकायचा. हिंग टाकायचं. हळद टाकायची. हे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं. थोडं सुकं खोबरं मी वाटलेलं आहे ते टाकते भाजलेलं. तुम्ही ओलं पण टाकू शकता आवडत असेल तर. खवलेलं खोबरं असतं ओलं ते पण टाकू शकता. थोडी जिरा पूड टाकायची आणि थोडे धनापूड. अर्धा चमचाच टाकले, जास्त नाही. जेवढी तुमची क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मसाला शिजायला झाकण ठेवते मी. आता मसाला चांगला शिजलेला आहे. शिजवलेले शेंगा टाकून घ्यायच्या आणि मिक्स करायचं चांगलं. आणि मीठ टाकायचं. मीठ शिजवताना पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळं कमीच टाकायचं. आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तुम्हाला आवडत असेल तरच टाका. 2 चमचे जाडसर जरासं टाकायचं कूट. नाही टाकलं तरी चालेल, अशी पण छान लागते खूप. तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पूड पण टाकू शकता तुम्ही, ती पण छान होते. पण अशी पण एकदा माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप टेस्टी होते आणि मस्त होते एकदम. आणि पौष्टिक आहे आणि खूप फायबर आहे त्याच्यामध्ये. मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची. तर बघा मंडळी, खूप मस्त आपली शेंगाची भाजी तयार झालेली. सुकी भाजी, तुम्ही रस्सा भाजी पण करू शकता. आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. तर नक्की ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खा तुम्ही. खूप त्याचे अगदी फायदे आहेत भरपूर त्याच्यामुळे. आणि माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्ही, खूप मस्त होते आणि टेस्टी होते. आता गॅस बंद करायचा. शिजलेली भाजी, कारण आपण एक शिट्टी देऊन घेतलेली त्याच्यामुळे भाजी शिजलेली. मंडळी, शेवग्याची भाजी आपली तयार झालेली. खूप पौष्टिक आणि खूप प्रमाणात त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे, तर भरपूर प्रमाणात. तर नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. हिरव्या मिरचीची नक्की करून बघा एकदा. लाल मिरचीची तर आपण नेहमी खातोच. तर बघा तुम्ही, मसाले पण जास्त नाही घातलेले आहेत काय मी, त्याच्यामुळे खूप पौष्टिक आहे आणि भरपूर गुणधर्म असणारी ही भाजी आहे आपली. तर नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.